नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे। तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं टेपची ओळख, अक्षरी किंवा अंकी टेप लिहिणे। तर आपण टेपची पूर्ण माहिती घेतलेली आहे। आज आहे क्लासचा तिसरा दिवस। तर आपण 4 टक्स ब्लाउजचं आकृती काढून आपण 4 टक्स ब्लाउज आज मापांची ओळख करून घेणार आहोत। आकृतीवर ह्या मापांची ओळख आपण आकृतीवर करून घेतली तर काय होतं, आपल्याला जेव्हा माप टाकायचे असतात किंवा माप ब्लाउज वरून घ्यायचं असतं तर कुठल्या मापाला काय म्हणतात हे आपल्या लक्षात येतं। तर चला मग व्हिडिओसाठी स्टार्टिंग करूया। तर हे पहा, व्हिडिओ लई मोठा होऊ नये किंवा लॉंग होऊ नये म्हणून मी काय केलं, ब्लाउजची आकृती अगोदरच काढून घेतलेली होती। आता ह्या भागात आपल्याला काय आकृती काढणे वगैरे शिकायचं नाहीये, तर ब्लाउजच्या भागांची ओळख करून घ्यायची आहे। त्याच्यामुळे मी काय केलं, वेळ वाचावा म्हणून आपल्या ब्लाउजचं अगोदरच ड्रॉइंग म्हणजे ब्लाउजची आकृती अगोदरच काढून घेतलेली होती, त्याच्यामुळे आपल्याला सोपं जाईल। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाउजच्या आकृतीची ओळख करून घ्यायची आहे। थोडक्यात हे आपलं ब्लाउजच समजा, साधा ब्लाउज म्हणजेच 4 टक्स ब्लाउज। तर आता काय करायचं, आपल्याला ह्या दोन्ही शोल्डरच्या मधली जी आहे ती गळारुंदी आहे। गळारुंदी शोल्डरच्या मधली आहे आणि आपल्याला तरी शोल्डर पट्टी ही जे आपल्या मध्ये येत आहे, म्हणजे गळारुंदी आणि मुंड्याच्या मध्ये जी आहे ती आपली शोल्डर पट्टी आहे किंवा शोल्डर। तर हे पहा, आता आपला हा मुंडा आहे, म्हणजे ह्यो जो एल आकाराचा आहे, हे मधलं गोल आकार सोडून जात, तर हा आपला मुंडा आहे। तर या मुंडा आणि जो आपण गोल आकार देऊन घेतलेला आहे, आता पाठीमागच्या भागाला हा आकार जास्त असतो आणि पुढच्या भागाला थोडासा कमी असतो। तर हे जो आपण आकार देऊन घेतलेला आहे तो आकार आहे मुंडा खोली। मुंडा खोली। तर आता आपल्याला 4 माप लक्षात आलेली आहेत, म्हणजे 4 ब्लाउजच्या वेगवेगळ्या भागांची आपली ओळख झालेली आहे। पहिलं गळारुंदी, दुसरं शोल्डर, मुंडा आणि मुंडा खोली। तर आपण आता इकडल्या साईडला येऊया। हे आपलं आहे सिलाई मार्जिन। सिलाई मार्जिन। आता या 2 रेषा दिसतात तुम्हाला छोट्या छोट्या, ह्या 2 रेषा आपल्या छोट्या छोट्या, एक आहे हुकपट्टी आणि एक आहे लुकपट्टी। हुकपट्टी लुकपट्टी। आणि पूर्ण माहिती मिळण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पहा। तर आपला पूर्ण क्लासमध्ये तुम्हाला पूर्ण क्लास जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला 100% ब्लाउज येणार आहे। तर चला मग आपण व्हिडिओला स्टार्टिंग करूया। आपण सिलाई मार्जिन घेतला आहे, हुकपट्टी घेतली आहे, लुकपट्टी घेतली आहे आणि आपलं जे हे पूर्ण भाग आहे, ह्या पूर्ण भाग म्हणजे क्रॉस पट्टीपासून ती शोल्डर पर्यंत ही आपली क्रॉस पट्टी आहे। क्रॉस पट्टी किंवा योग पट्टी। क्रॉस पट्टीला कुणी योग पट्टी म्हणतं किंवा क्रॉस पट्टी म्हणतं। तर आपल्याला हे 2 कळालेले आहेत। आता पूर्ण जो हा भाग आहे त्याला पूर्ण उंची म्हणतात। हा पूर्ण आहे, जास्त जर फुल रेष वडली तर कळायला
म्हणजे प्रॉब्लेम होईल तुम्हाला, त्याच्यासाठी थोडीशीच खून करून घेतलेली आहे. पूर्ण उंची म्हणजे काय थोडक्यात, पण वरच्या शोल्डर पट्टीपासून खाली क्रॉस पट्टीपर्यंत जी मोजलेली असते ती आपली पूर्ण उंची ठरते. तरी मी ही पूर्ण उंची सांगत आहे तुम्हाला, ही पूर्ण उंची आहे ते. तर आता आपण क्रॉस पट्टी घेतली, पूर्ण उंची घेतली. मेन पॉईंट काय आहे आपला, छातीचा भाग राहिलेला आहे. म्हणजे हुक पट्टीपासून हाफ घेतलं तर हा आपला छातीचा भाग होतो. चौथा भाग म्हणजे म्हटलं जातं छातीचा चौथा भाग म्हणजे 30चा 7.5, 32चा 8 म्हणजे असं. तर ह्याचा चौथा भाग, आणि हे डबल घेतलं, इथून घेतलं तर ह्याचं अर्ध केलं जातं. म्हणजे पूर्ण जर मापलं आपण त्याचं अर्ध केलं जातं. मग आता सगळ्याची माप घेण्याची पद्धत वेगवेगळी असते, तर आपण माप घेण्याची पद्धत शिकणारच आहोत. तर मी एक साईडचंच मोजते, म्हणजे लूकपट्टीकडल्या साईडचं छातीचं माप ब्लाऊजवरून घेताना मोजत असते. तर आपण ही छातीचा भाग धरू. छाती भाग. तर आपले हे 4 टक्स आहेत. आता ह्याच्यासाठी काही वेगळी गरज नाही आहे ओळख करून देण्याची. तर आपले हे 4 टक्स आहेत. 1 2 3 4. 1 2 3 4. म्हणजे हे टक्स कर्मणीच देवात असं काही नाही. जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्याला जसं सोपं वाटेल आपण तसे सुद्धा हे टक्स देऊ शकतो. तर आता आपलं काय राहिलेलं आहे, पुढचा गळा. हा आपला पुढचा गळा आहे, जे आपण हे गोल आकारामध्ये रुंदी घेतलेली आहे तो पुढचा गळा आहे. ही गळा रुंदी आहे, म्हणजे जे 2 शोल्डरच्या मध्ये आपली राहती गळ्याला ती गळा रुंदी आहे. पण जे खोलगट आकार येतो तो आपल्याला पुढचा गळा असतो. पुढचा गळा. तर आपला आता पूर्ण भागाची पूर्ण माहिती करून झालेली आहे. आपण ज्या वेळेस असं ब्लाऊज आकृती करून भागांची ओळख करून घेतो, जेव्हा आपण क्लास करतो तेव्हा ही वही आपल्याकडेच असते. आणि ज्या वेळेस आपल्याला ब्लाऊजवरून माप घ्यायचं असतं त्यावेळेस जर काही प्रॉब्लेम झाला तर आपण ही वही घेऊन कुठल्या भागाला काय म्हणतात ह्या त्याच्यावरून आपण माप अंदाज काढू शकतो. तर आता काय झालेलं आहे, आपलं ब्लाऊजची माहिती पूर्ण झालेली आहे. तुम्हाला जर नाही कळालं तर तुम्ही व्हिडिओ बॅक घेऊन सुद्धा पाहू शकता आणि नंतर तसं ब्लाऊज कटिंग करू शकता. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा. तर चला मग भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये.